साहेब, आपण हिंगोलीमध्ये आलात, बराच वेळ झाला आहे, 3 तासांपासून आपण बैठक घेत नाही, बराच वेळ झाला मला खरं येऊन या ठिकाणी हिंगोलीमध्ये. आणि मी इथे सगळे कार्यकर्त्यांनाही भेटायला आलो होतो आमच्या भारतीय जनता पक्षाच्या. कारण जागा जरी शिवसेनेला असली तरी आमची जबाबदारी ही जागा निवडून आणण्याची सगळ्यांचीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, अजितदादा गटाची, आमची आहे, शिवसेनेची आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी काही आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत किंवा आपले काही लोक आहेत भाजपचे, त्यांनी काही फॉर्म भरून ठेवलेले होते, त्यांच्याशी आम्ही या ठिकाणी चर्चा केलेली आहे. पुढे अजून नामदार जे त्यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी जातो. महाराज खरं त्यांची आमची बऱ्याच वेळ चर्चा या ठिकाणी झाली आणि अतिशय मनमोकळी चर्चा झाली. त्यांचं म्हणणं खरं आहे, ते सुरुवातीपासून या ठिकाणी चांगलं काम करतायत. त्यांचा परिवार जो आहे हा खूप मोठा आहे, त्यांचे भक्तगण मोठे आहेत, त्यांचे फॉलोअर्स मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आहेत. आणि म्हणून त्यांनी इच्छा प्रदर्शित केली होती की मला लोकसभेचं तिकीट द्यावं. परंतु या ठिकाणी जागा जी आपल्याला माहिती आहे ही शिवसेनेची आहे आणि त्यात कुठलाही बदल झालेला नाही, फक्त उमेदवार बदललेला आहे. परंतु पक्षाला ही शिवसेनेला जी जागा आहे त्यामुळे आम्हीही त्यांना तिकीट देऊ शकत नाही. जर ही जागा भाजपकडे असती निश्चित त्यांचा विचार आम्हाला करता आला असता, परंतु आज तसा विचार करता येत नाही. आणि म्हणून आम्ही महाराजांना सांगितलं की आपण कुठे आपली मतं विभागली जाणार नाही, एकाच मताचे आपण आहोत, एकाच परिवारातले आपण आहोत आणि हे मताचं विभाजन होऊ नये. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एक जागा महत्त्वाची आहे निवडून आणणं लोकसभेसाठी. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. बऱ्याच वेळ चर्चा झाली, अतिशय चांगली सकारात्मक चर्चा आमच्या ठिकाणी झालेली आहे. त्यांनी सांगितलं की मी आमच्या काही प्रमुख लोकांशी बोलून, काही भक्तगणांशी बोलून मग मी आपल्याला निर्णय देतो. एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होतोय, तुम्ही त्यांच्या प्रवेशाला खूप काळ विरोध केला होता आणि उद्याला त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. निश्चित रामदासजींशी फोनवर झालेलं आहे बोलणं माझं. ते घरी थांबलेले आहेत, त्यांच्याकडे त्यांचे काही कार्यकर्ते थांबलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडे या ठिकाणी निघालेलो आहोत, त्यांच्याकडे जातो आहोत. मला वाटतं शेवटी असं युती जर आमची आहे ते जर आमचे पदाधिकारी आहेत तर फॉर्म त्यांचा मागे घ्यावा लागेल. अन्यथा सगळ्या ठिकाणी जर कोणी म्हटलं की आम्ही घेणार नाही, ते म्हणतात आम्ही घेणार नाही, की भाजपची उमेदवार म्हणजे शिवसेनेचे आम्ही घेणार नाही किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही घेणार नाही, तर असं चालणार नाही. मला वाटतं की आमचं लक्ष हे आता दिल्ली आहे, मोदीजी आहेत, त्यांना पंतप्रधान करायचं आहेत आणि मोठ्या संख्येमध्ये, म्हणजे अपेक्षित नसेल कोणालाही, तुम्हाला कोणाला, एवढ्या मोठ्या संख्येमध्ये खासदार आम्हाला या ठिकाणी निवडून आणायचे आहेत, मोठ्या संख्येमध्ये. आणि म्हणून मला वाटतं की एक एक जागा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आमच्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी असे फॉर्म भरलेले आहेत किंवा शिंदेसाहेबांचे काही कार्यकर्ते असतील गटाचे, ते शिवसेनेचे किंवा अजितदारांच्या गटाचे असतील, त्या सगळ्यांना आम्ही फॉर्म मागे घ्यायला विनंती करतो. आणि त्यांच्या प्रवेशाला तुम्ही विरोध केला होता कडाडून, आता किंवा त्यांनाही विरोध केला होता तुम्ही, वारंवार ते दिसून आला माध्यमात सुद्धा. आता प्रवेश होतोय, प्रतिक्रिया कशी? माझा कुठेही त्यांना विरोध नाही आहे. आता ते म्हणता माझी पोच एकदम वरती 1-2 नंबरकडे आहे, पंतप्रधानांकडे आहे, अमित भाईंकडे, तर मला वाटतं मी त्यांना कोण विरोध करणार, मी छोटा कार्यकर्ता आहे. पण आता ते नेहमी सांगतात, काल त्यांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलं की झालं, आज झालं, उद्या झालं. आता मी पण त्याची वाट बघतोय. आता ते सांगतायत की माझं लॉईन हॉटलाईन आहे वरती आहे, त्याच्यामुळे मला कसं माहित असेल त्यांच्या काय अटी शर्ती आहेत. केंद्रीय नेतृत्वामध्ये मी प्रवेश करणार आहे असं. हा, मग मी तेच सांगितलं की त्यांची हॉटलाईन आहे, ते मोठे नेते आहेत, त्यामुळे खालती आमचे कोणाशी खालच्या लोकांशी ते बोलत नाहीत. भाजपच्या राज्यातील नेत्यांना शिवाय आहे का? मग भाजपच्या राज्यातील नेत्यांना शिवाय आहे. आता संजय राऊत म्हणतात की आता कुठली वॉशिंग मशीन भाजपने नवीन आणली की खडसेंना प्रवेश मिळतोय? नाही, अजून प्रवेश झालाच नाही. मला वाटतं आपला काहीतरी गैरसमज झालेला आहे. हे खडसे म्हणतायत माझा प्रवेश होतोय, माझा प्रवेश होतोय. ते दिल्लीला जाऊन बसतात 2-2 दिवसांनी, मुंबईला येऊन बसतायत. पण मला वाटतं अजून प्रवेश झाला नाही. प्रवेश झाल्यानंतर हे वॉशिंग मशीन आहे का कोणतं मशीन आहे हे आपण बोलू शकतो. संजय राऊत यांनी तुम्हाला आज आवाहन केलंय, तुम्हाला आवाहन केलंय, ते म्हणलेत की जळगावची लोकसभा वाचवा, गिरीश महाजनांना जागा दाखवण्यासाठी आम्ही शिवसेना जळगावची लोकसभा लढतो. संजय राऊतांना सांगा, तुम्हाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही सगळं महाराष्ट्र सोडून जळगावला येऊन बसा. 5 लाखाच्या आत कधी जागा काढली तर मग मला म्हणायचं 5 लाखाच्या वर लीड देईल एकेका जागेचं. मागच्या वेळेला जळगावच्या लोकसभा मतदारसंघामध्ये 4,65,000चं लीड होतं. यावेळेला 5 लाखाच्या वर लीड नाही दिलं तर मग माझ्याशी बोलायचं म्हणा तुम्ही. मी तुमच्यासारखा असा घरकोंबडा नेता नाही. घरात बसायचं, सगळा झाली की बडबड करायची, हे आवाज देत बसायचा. काय होतं ते कोंबड्याला काय म्हणतात आपण, ते बांग द्यायची. मी बांग देणारा कोंबडा नाही आहे, मी फील्डवरचा कार्यकर्ता आहे. मी बोलतो त्यात एकदाही म्हणजे कुठे खोटं ठरलेलं नाही आतापर्यंत. मग महापालिकेचा निर्णय असेल, लोकसभेचे पोटनिवडणूक असेल, कुठलाही असेल, जिल्हा परिषद निकाल असतील, जे सांगतात तेच करतो. आणि मी फील्डवरचा कार्यकर्ता आहे म्हणून
मी घरात बसून असं आरळावर मारत बसत नाही. राऊतांनी बोलताना तुमची अवकात काढली साहेब तोडाची आता माझी अवकात अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि राऊताची अवकातही माहिती आहे. मी तर राऊतांना तुमच्या माध्यमातूनच सांगितलं होतं की राऊत तुम्ही फार अशी बांग देऊ नका, तुम्ही एखादी लोकसभा घ्या जी तुम्हाला सगळ्यात शुअर वाटते. तुम्हाला वाटतं की इथे शिवसेना येईलच निवडून तुमची उद्धव ठाकरेंची, तुम्ही तिथे उभं राहून दाखवा ना. अहो तुम्ही एकदा उभे राहून दाखवा आणि एकदा निवडून येऊन दाखवा जनतेमध्ये, आमदार होऊन दाखवा, खासदार होऊन दाखवा, मग तुम्हाला तुमची अवकात कळेल. माझी अवकात काय काढता, मी तर 7-7 वेळा निवडून आलेलो आहे. पण गिरीश महाजन साहेबांना विचारायचं नाथाभाऊंचा प्रवेश होणार का नाही? नाही तर मी तुम्हाला परत सांगितलं की ते मोठे नेते आहेत, त्यांचं डायरेक्ट लाईन वरती येते म्हणतायत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की मी डायरेक्ट मोदी साहेबांची माझी लाईन आहे, अमित भाईंची लाईन आहे माझी, ते असं म्हणतायत. परवाच म्हटले ते, मी ऐकलं आपल्या माध्यमातून. त्यामुळे हे मी सांगू शकत नाही कारण मी माझ्याशी त्याचा संपर्क नाही आहे. हिंगोली लोकसभेची धुसफूस तुम्ही दूर करण्यासाठी यशस्वी झालात का महायुती? निश्चित मला वाटतं चर्चेतून सगळे प्रश्न सुटत असतात. आमचेच कार्यकर्ते, ठीक आहे थोडासा राग असतो, कोणाच्या मनामध्ये अपेक्षा असते, पण मला वाटतं शेवटी आम्ही सगळे एक आहोत. म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आम्ही आहोत, RPI, आणि आम्ही सगळ्या जागा, आमच्याकडे कुठे बंडखोरी होणार नाही. आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते कुठे बंडखोरी करणार नाही याची आम्ही काळजी घेतो. आणि आम्हाला विश्वास आहे की चर्चा झाल्यानंतर मला वाटतं हे सगळे प्रश्न मार्गी लागतील. कुठेही बंडखोरी आमचे लोक या ठिकाणी करणार नाही. श्याम भारती महाराज सोबत बोललात, अजून काय चर्चा? काँग्रेसला बच्चू कडूंनी सपोर्ट दिलेला. बच्चू कडूंनी काँग्रेस नाही, मी भाजपचा विषय करतोय, आमच्या मित्रपक्ष आहेत ना पक्षाचा विषय तुमचे? करतोय. मित्रपक्ष. आता बच्चू कडूंचं कसं आहे, कधी इकडे कधी तिकडे, कधी इकडे इकडे तिकडे, त्यांचे वैयक्तिक तिथे वादही आहेत. तिथले त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये, अमरावतीमध्ये त्यांचे जिल्ह्यात असल्यामुळे त्यांचे वैयक्तिक त्यांच्याशी वाद आहेत. त्याच्यामुळे मी भाजपचं म्हणतोय, शिवसेनेचं म्हणतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांचं म्हणतोय, म्हणजे अजितदादा गटाचं म्हणतोय, एकनाथजींच्या गटाचं म्हणतोय आणि भाजपचं म्हणतोय. तुम्हाला भाजपनं शिवसेनेवर इतका दबाव टाकला की पार करायचा आहे, अशा हिंगोलीमध्ये पद्धतीने वाद जर झाले तर इतका चर्चेचा दबाव टाकला आकडा पार भाजपनं कशी करणार आहेत? शिवसेनेवरती. इथे दबावाचा प्रश्न नाही आहे. सर्वे झालेले आहेत, जनमत जाणून घेतलेलं आहे, 3-3, 4-4, 5-5 सर्वे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर काही कमी जास्त आढळलं असेल आणि म्हणून ही जागा बदलवली गेली. मग शुअर आहेत का तुम्ही नवीन उमेदवार निवडून आता 100% नवीन उमेदवार आमचा निवडूनच येईल, याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. आम्हाला 100% खात्री आहे नवीन दिलेले उमेदवार या ठिकाणी निवडून येतील. अशा बंडखोरी थांबणार पद्धतीने का मग? बंडखोरी होत आहेत. निश्चित मी तेच सांगतोय की यासाठीच आम्ही आलेलो आहोत. आणि मला वाटतं थोडा राग थोडे दिवस सगळ्यांचा असतो. सगळेजण मतदारसंघामध्ये प्रयत्न करत असतात, कष्ट घेत असतात आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं मला ही जागा मिळाली पाहिजे. आता नाही मिळाली याचा अर्थ बंडखोरी होईल असं नाही आहे. निश्चित चर्चेनंतर आमचे नेते देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, हेही त्यांच्याशी चर्चा करतील आमच्या नंतर आणि मला वाटतं हा प्रश्न सुटेल. या सगळ्या गोष्टी काही आधी होत नाही, या सगळ्या गोष्टी शेवटीच होत असतात आणि विशेष करून आज तर सेकंड लास्ट डे, शेवटच्या दिवशीच होत असतात. शेवटचा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे तिन्ही उमेदवार प्रवेश होणार म्हणून भाजपच्या नेत्यांना शह दिलाय का? काय आता कुठे राहिले ते? त्यांच्या गावाची ग्रामपंचायत सुद्धा 7 लोकांची त्यांच्याकडे आता नाही आहे. ते दूध डेअरीचे चेअरमन होते, त्याच्याकडे एक त्यांच्या स्वतःच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी पडल्या जळगाव जिल्ह्यामध्ये. आमदारकीमध्ये सुद्धा त्यांची कन्या त्या ठिकाणी पडली. त्याची बँक होती ती सुद्धा त्याच्याकडे काय राहिलेलं आहे? आणि तुम्ही एवढं नेत्याला शेवा देतील का? केंद्रात नेते शेवा देतील का? राज्यात नेते शेवा देतील का? मला वाटतं जो दिवा विझलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही एवढं काय बोलतायत मला कळत नाहीये. घेणार का इथलेला दिवस? आता मी तेच सांगतोय की त्यांचं डायरेक्ट हॉटलाईन केंद्रात आहे बाबा, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना माहित नाही. बरं, योगी श्याम भारती महाराजांची चर्चा कुठं आली ते सांगा. शेवट तेवढं तर सांगा. चर्चा झालं, कुठं आली? आधीच सांगितलं मी तुम्हाला, सकारात्मक चर्चा झाली म्हणून मार्ग निघेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.